वर्गामध्ये घरून पिकलेल्या चिंचा वगैरे असे घेऊन यायच्या. त्यावेळेस पेरू ओलायचं, किती मुलं बघायची, मग त्याचे तेवढे काप करायचे, भाग करायचे आणि सगळ्याला थोडं थोडं द्यायचे. मुलींना असं 2 पाठीमागं शेंड्यामध्ये केस बांधायचे. काही मुली तर ते गजगे असतात ना, ते असे खेळत वगैरे बसायचे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आले की चॉकलेट आणि गोळ्या बिस्किट कधी मिळतात. मग व्हाईट शेडच्या अशा कोपऱ्यामध्ये ते गोळी ठेवायची आणि अशी दाताने फोडायची. मग सगळ्यांनी थोडे वाटून घ्यायचे. मग ते असं शेअरिंग इज केअरिंग असं चालू असायचं. त्यावेळेस रक्षाबंधन असायचं. रक्षाबंधनला काय मुलं येत नसायचे शाळेत त्या दिवशी. शिक्षकांनी मुलांच्या वया जर फोडून बघण्याऐवजी पाठीमागून बघितलं असताना, त्या शिक्षकांनी तसं करायला नव्हतं पाहिजे होतं. आत्तापर्यंतची सगळ्यात भंगार वाईट बॅच आहे. काय मुलं तर किंवा काय मित्र 10वी झाली तशी अजूनपर्यंत भेटली नाहीत. कवितेचं नाव आहे शाळा सोडताना.